नमस्कार. तुझी मजा अशी की भाग 5. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता रिया श्रेयसला फोन करते आणि हॅलो श्रेयस. रिया: हां बोल ना ग श्रेयस. अरे आज फिजिक्सचे लेक्चर आहे ना, काय होमवर्क दिला का? 2 दिवस क्लासला सुट्टी होती म्हणून माझ्या लक्षात नाही आहे. रिया: अगं होमवर्क तर नाही आहे, पण मिस न्यू चॅप्टर शिकवणार आहे तर वाचून ये. मिस प्रश्न विचारू शकते. श्रेयस: बरं चालेल. आणि एक विचारायचं होतं. रिया: हां विचार ना श्रेयस. तू परवा आमच्यासोबत गणपती बघायला का नाही आलास? आम्ही सर्वजण नेहाकडे गेलेलो, मग सरांकडे वगैरे. रिया: हो सांगितलं मला राजने, ते मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आलो नाही. श्रेयस: ओके, मग आज येतोयस ना क्लासला? रिया: हो मग काय, आता तर मला रोजच यावं लागेल तुला पाहायला. श्रेयस मनातल्या मनात: काही म्हणलास का? मला मनातल्या ऐकू येतं. हां, सो बी केअरफुल. रिया हसत म्हणते. काय बोलतेस, खरंच की काय? श्रेयस: नाही रे, मी मस्करी करते. रिया: थँक गॉड. बाय द वे, तुझं दुपारचं कॉलेज असतं ना, जात नाहीस का तू? श्रेयस: जाते कधी कधी, कुणी येत नाही लेक्चरला, मग मी जाऊन काय करू? सो ओन्ली प्रॅक्टिकलला जाते. उद्या जाईल, फिजिक्सचे प्रॅक्टिकल आहे. रिया: ओ आय सी. माझं पण कॉलेज थोडं तसंच आहे, पण मी रोज जातो. श्रेयस: हो ना, मुलींना बघायला वाटतं. रिया: नाही ग, असं पण तुझ्यासारख्या सुंदर मुली नाही तिथे. श्रेयस हसून बोलतो. हो का? अरे तुझा बर्थडे कधी असतो? रिया: का ग, काय सरप्राईज देणार आहेस का? ॲक्च्युली 3 दिवसांनी आहे. श्रेयस: हो नाईस. नाही, सहज विचारलं. रिया: अजून काय बोलतेस? श्रेयस: काही नाही, तू खूप रिकामा आहेस वाटतं आता म्हणून एवढे बोलतोयस माझ्याशी. रिया: हां, थोडं बाहेर आलेलो दुकानात. श्रेयस: बरं चल, फोन ठेवते, क्लासची वेळ होईल आता. रिया: ठीक आहे, क्लासमध्ये भेटू. श्रेयस: रिया फोन ठेवते व नाचू लागते. काय ग, नाचतेस कशाला? काय झालं अचानक? आई: काय नाही, मन खूप प्रसन्न झाले. आपण क्लास सुटल्यावर आपल्या इथे गणपती पाहायला जाऊ. रिया: बरं चालेल, तू फ्रेश हो, मी चहा टाकते. आई: क्लासची वेळ होईपर्यंत रिया फिजिक्सचं चॅप्टर वाचते. काही झालं तरी तिचं आज मन अभ्यासावरून कधी विचलित होत नसे. रिया व नेहा दोघी एकाच बेंचवर बसायच्या, पण आता नेहा आली नव्हती त्यामुळे रिया एकटीच बसलेली असते. थोड्या वेळ श्रेयस येतो व रियाला एकटी पाहून तिच्या बाजूला बसतो. तशी रिया दचकते. तिचे हृदयाचे ठोके वाढतात. ती मनातल्या मनात लाजते. श्रेयस रियाकडे पाहत गाणे गातो. नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है ओ हो तुम. रिया श्रेयसकडे पाहते तर तो नजर चोरतो व दुसरीकडे बघतो. तितक्यात मिस येतात. काय रे श्रेयस, आज तू पहिल्या बेंचवर कसा? नेहमी मागे बसतोस ना? मिस: हो, मला इथे मागून बोर्डवरचे दिसत नाही म्हणून पुढे आलो. श्रेयस: बरं ठीक आहे, बस. मिस: आज आपण फिजिक्सचे SMS करणार आहोत. मी बोर्डवर काही फॉर्म्युला देते, ती लिहून घ्या. मिस: सर्वजण लिहित असतात. मध्ये मध्ये श्रेयस रियाकडे चोरून बघत असतो. क्लास सुटल्यावर रिया घाईमध्ये घरी जायला निघते. आई मी आले ग, तुझी तयारी झाली का? आपल्याला गणपती पाहायला जायचं आहे. रिया: हो ग, थांब, बाजूची काकी पण येते व चित्राला पण सोबत घेऊ. आई: चित्रामध्ये रियाची लहान बहीण शाळेत शिकत असते व एक भाऊ असतं. रिया सर्वात मोठी पण लाडकी असते. सर्वजण गणपती पाहायला जातात. तितक्यात रियाला श्रेयसचा मेसेज येतो.
हाय, आज खूप घाईत होतीस. एनी प्रॉब्लेम श्रेयश? नाही, मी आमच्या इथे गणपती पाहायला आले आहे. रिया. ओ, BF सोबत का? श्रेयश मुद्दाम विचारतो. नाही रे, घरच्यांसोबत आली आहे. अँड फॉर यू काइंड इन्फो, माय BF नाही. रिया. ओके, दॅट्स ग्रेट. छत्री नेलीस ना? बाहेर पाऊस पडतोय. श्रेयश. हो रिया. ओके, देन यू हॅव फन. आपण रात्री बोलू. बाय. श्रेयश. रात्री. रिया श्रेयसच्या मेसेजची वाट पाहत असते, पण तो करत नाही. मग ती झोपी जाते. दुसऱ्या दिवशी श्रेयस तिला मेसेज करतो. गुड मॉर्निंग. सो सॉरी, काल मी तुला मेसेज करणार होतो, पण मला अचानक झोप लागली. श्रेयस. कुठे आहेस? रिया. केमिस्ट्री लॅबमध्ये आहे. सुट्टे नाता. आणि तू? श्रेयस. मी कॉलेजला जायला निघाली आहे. माझं प्रॅक्टिकल आहे. सो. रिया. ओके, ठीक आहे, नंतर बोलू. नीट जा. बाय. श्रेयस. हो, बाय. रिया. रिया कॉलेजला जाते, प्रॅक्टिकल अटेंड करते व थोडा वेळ कॅटिंगला बसून घरी जाण्यास निघते व घरी येऊन ती कालचे फिजिक्सचे SMS सोडवत असते. श्रेयसला मेसेज करू का? नको, जाऊ दे, त्या सकाळचं कॉलेज असतं, झोपला असेल. रिया मनात बोलते. आज नेहा व रिया एका बेंचवर बसलेले असतात. श्रेयस अजून आलेला नसतो, म्हणून रिया सारखी दरवाजाकडे बघत असते. काय ग, काल का आली नाहीस? रिया. अगं, गणपतीचं विसर्जन होतं ना, म्हणून. तू मला मिस केलंस ना? नेहा. नाही ग वेडे, मला खूप शांत शांत वाटत होतं. मस्त वाटले नाही तर तुझी कानात भुणभुण चालू असते मधमाशीसारखी. रिया हसत बोलते. चल खोटारडी, मला माहिती आहे तुला माझ्याशिवाय करमत नाही. तू सारखी दरवाजाकडे का बघते? कोणाची वाट बघतेस? नेहा. कोणाची नाही. चल, आपण मॅथचे SMS सोडून सर येतील इतक्यात. रिया. क्लास सुटल्यावर. हे राज, आज श्रेयस का आला नाही? ॲक्च्युली माझी मॅथची बुक आहे त्याच्याकडे. रिया. तो बाबांसोबत बाहेर गेलाय, काहीतरी काम आहे. सो. राज. ठीक आहे. रिया. राज निघून गेल्यावर. रिया. थांब ना, तुला काहीतरी सांगायचं होतं. आकाश. हो, सांग ना. रिया. त्या दिवशी मला श्रेयस तुझ्याबद्दल सांगत होता. आकाश. काय बोलला? रिया. हेच की, रिया माझ्या मागे लागली आहे व तिने मला प्रपोज देखील केले. आकाश. हे ऐकून रियाचा रागाचा पारा चढला. काय बोलतोयस तू? डोकं ठिकाणावर आहे का? आम्ही एकमेकाशी अजून नीट बोलत देखील नाही. रिया. जे खरं आहे तेच बोलतोय मी. आकाश. आता मात्र रियाच्या डोळ्यात अंगात पेटला होता. श्रेयस असे कसे करू शकतो? माझं चुकलं जे मी त्याच्यात प्रेमात पडले. स्वतःला समजवतो काय तो? आता त्याची खैर नाही. रिया स्वतःशी बडबडते. रिया रागारागात घरी निघाली. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.